हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट मिनी ब्लॉग. आज आम्ही जात आहोत पेरूच्या वाडी या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याचे एक वंडर झोन पार्कसारखं म्हणू शकता तुम्ही. इथे खूप छान मिसळ मिळते, खाण्यापिण्याची पण सोय छान आहे आणि स्पेशल म्हणजे मुलांसाठी खूप छान आहे खेळण्यासाठी ही प्लेस. इथे बघू शकता तुम्ही, माझे मुलं खूप एन्जॉय करत आहे. स्पेशली शिव आता राईड जंपिंग जपांगवर एन्जॉय करतोय आणि खूप धमाल केली. मुलांनी मस्ती केली, मज्जा केली. या ठिकाणी प्रत्येक राईडला 50 रुपीज तिकीट होतं आय थिंक, आणि प्रत्येक राईडवर तुम्हाला स्पेशल द्यायचे. त्यानंतर इथे एक पक्ष्यांची वाडी पण आहे. तिथे वेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे लिझर्ड आहेत. तिथे तुम्हाला 100 रुपये तिकीट आहे, ते वेगळं आहे, पर पर्सन येते. आणि हे प्रत्येकाच्या इथे बुलवर श्रेया बसलेली आहे आणि तिने बऱ्याच वेळ होल्ड केलं होतं बुलला, मग पडली ती नंतरून. खूप छान जागा आहे ही. इथे तुम्ही सुट्टी असली मुलांना तर खूप छान घेऊन जाऊ शकता, फिरून येऊ शकता. एकाच ठिकाणी खेळण्याच्या सर्व गोष्टी आणि त्यानंतरून खाण्यापिण्याची पण सोय आहे. छान वाटतं. मुलांना अशा जागा खूप आवडतात. अशा ठिकाणी मुलं छान एन्जॉय करतात. तर छान होतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा. इथे शिवला बसायचं होतं, पण त्या बुलला बघूनच घाबरत होता तो. ते रायडर पण त्याला घाबरवत होते. एका जागेवर स्टे केला होता त्याला आणि त्याचे पप्पा त्याला मुद्दामून वरती चढवत होते, पण तरी तो घाबरून खाली येत होता. त्याला तिथे फक्त जाण्याची इच्छा होती, पण त्या बुलला बघून तो घाबरत होता. त्यानंतर इथे सर्व प्रकारचे खेळणे ठेवलेले होते. सेल्फी पॉईंट होते, तुम्ही सेल्फीज काढू शकतात तिथे उभं राहून. आईस्क्रीम खूप छान होती इथे पेरूची. ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. आवडली आम्हाला ही जागा. जर तुम्हाला सुट्टी असली, मुलांना घेऊन जायचं असेल कुठे फिरायला, तर इथे तुम्ही ऑफकोर्स घेऊन जाऊ शकतात. छान आहे प्लेस ही. सो अशी होती